All set for the trip. Let's go. आता आम्ही लोक निघतोय आणि इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू आहे. तिथे सगळे फ्लॅग होस्टिंगसाठी आलेत झेंडा फडकवायला. दरवर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मस्तपैकी झेंडावंदन होतं, पण ह्यावेळेस पावसाने थोडा घोळ केला. ॲज युजल आम्हाला लेट करण्यामागे एकच व्यक्ती असते, आमची ताई. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. कुठे आता ते ठरवू रस्त्यावर ते रे आमच्या कुठेतरी एका ठिकाणी असं कसारा घाटापर्यंत जाऊ. कसारा. बघू आता नाश्ता परत 2 तासांनी जेवणाला थांबणार. फक्त नाश्ता केला नाही ना. मम्मीने लाडू दिला ना बांधून. एवढा एनर्जेटिक लाडू आहे. काजू बदाम टाकले. सांगितलं आहे भंडारदरा, पण आता काय माहित नाही, आम्हाला असं वाटत नाही आमचं डेस्टिनेशन ते असेल. भंडारदराच्या नावावर यांना कुठेतरी भंडाऱ्याला घेऊन जातो. बजरंगबलीचं पण दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. भेटूया थोड्या वेळात. आम्ही लोक आलोय पेट्रोल भरायला बापगावमध्ये. आता पहिले पेट्रोल भरू आणि नंतर मग पुढे जाऊ. तसं गाडीमध्ये आहे पेट्रोल, पण पुढे जर पेट्रोल पंप नसेल तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे आधीच भरून घेतो. हे आपल्याला नाही बोलू. झिरो बघा. हो हो. तू त्याच्याकडे कशाला बघते? झिरो बघायला लागला तर त्याला कशाला बघते? आणि मित्रांनो, आम्ही आता हायवेला लागलोय, मेन हायवेला. ही कसली लाईन? इथून पुढे ट्रॅफिक आहे. आय थिंक ट्रॅफिक आहे. आज सगळेच जण फिरायला निघायला वाटतं. बघू. 10 मिनटं झाले आणि 5 मिनटाचे डिस्टन्स नाही आहे का समृद्धीला जाण्यासाठी. ट्रॅफिक भरपूर आहे इथं. येऊ नका. चुकलो, तुम्ही नका चुकलो. आम्हाला पूर्ण 1 तास लागला त्या एका छोट्याशा पॉईंटसाठी. 5 ते 10 मिनिटाचं डिस्टन्स होतं आणि 1 तास. आणि आता आम्ही लागलो समृद्धी एक्सप्रेस हायवेला. आणि या समृद्धी इथे पब्लिकच गायब आहे. इथे तर काही गाड्या पण नाही जास्त, तरी पण एवढं डिस्टन्सला टाइम. आवाज पोगतात आहे ना आता. किती लोक थांबले? हा तसं मागे ठेवावं लागतं. वातावरण बघा ना इकडे. मित्रांनो, असं तुम्ही कधीच करू नका. आम्ही पण करत नाही, तुम्ही पण करू नका. दिस इज रिस्की मॅन. उभं राहायला नाही ती लाईन. ऍक्च्युली Emergency मध्ये पार्किंग लाईनच आहे ती, पार्किंग. पण असं नाही करायला पाहिजे. फोटो पॉइंट नाही आहे. प्रोसीड. आता आम्ही लोक इगतपुरीला आलं. इगतपुरीचा एक्झिट मारला समृद्धी एक्सप्रेस हायवेवरनं. आता इथून जुन्या नाशिक एक्सप्रेस हायवेवरनं भंडारदऱ्याला जाणार. बरीच गर्दी आहे या साईडला. इथे लोक भरपूर आलेले आहेत. झालं फ्रेश आणि आता परत निघालो. अजून 44 किलोमीटर्स आहेत. आता बघू किती वेळ लागतो. साधारण 1-1.5 तास तर दाखवला आहे ट्रॅफिक वगैरे ते सगळं कॅल्क्युलेशन करून गुगल मॅपवर. आणि वहिनी आणि ताईने आणलेत मस्त पेरू. अरे यार, क्रेटावाला गडबड करायला तुम्ही जायचं ना त्याने. बघू आम्ही खातो पेरू, तोपर्यंत तुम्ही बघा. वरती आवाज लावलाय समोर. भंडारदराच्या रस्त्याला लागली आता आमची गाडी. आता बघू इथून किती वेळ लागतो. ही जी रिव्हर दिसते मित्रांनो, ही आहे दारणा रिव्हर. 3 तास झाले. 3 तासातलं उभं जायचं, बसायचं नाही. भंडारदरा 25 किलोमीटर इथून.
वॉट अ नाईस व्ह्यू काय भारी दिसतं. आता आम्ही घेतला आहे जेवणासाठी ब्रेक, कारण की नाश्ता तर आम्ही काही केला नव्हता. हां, आता थांबलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे जेवणच करून घेऊ पोट भरून, कारण की परत मग पुढे हॉटेल वगैरे नसेल काही. आणि असं आम्ही आमचा प्लॅन केला कॅन्सल, कारण की इथे बसायला जागाच नव्हती ॲक्च्युली. हॉटेल खूप छोटं आहे आणि गर्दी बऱ्यापैकी आहे तिथे, त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल केला. आता बघू रस्त्यामध्ये असतील पुढे अजून हॉटेल, नाही भेटलं नाही तर यांना उपाशीच नेऊ आता. तर मग बुक नाही क्या नाही, पाऊस नाही आहे बाहेर. ते बघ गाडीच्या टायराचा आवाज खाली आहे नाही, आहे रस्ता आहे खाली. हा ना, मी ती स्टिक नाही आणली ना, ते सेल्फी स्टिक राहिली ना. जाणं येणं फिक्स नव्हतं ना यायचं माझं. सडनली प्लॅन बनला आणि मग मी सडनली प्लॅन बनला म्हणजे त्याचं काय ॲप्लिकेशन द्यायला लागतं का? ह्याच्यामध्ये ॲड झालो. कांडी द्या आम्हाला. अरे ती वरतीच ठेवली होती, मी हिला सांगणार होतो सकाळी जाताना घेऊ. सुबाई महाराष्ट्र सगळ्यात उंच शिखर. आम्ही लोकांनी 2 मिसळपाव आणि 2 पोहे मागवलेत इथे. आता बघू कशी टेस्ट आहे. याचा मस्त येतो, टेस्ट पण चांगली आहे. बघू. आमचा नाश्ता झाला डन. आता आम्ही चाललोय, इथे केला आम्ही नाश्ता. हॉटेलचं नाव बघून घ्या नंतर. मस्त होता नाश्ता. मिसळपाव, फटकन आवाज आला. मिसळपाव होता आणि पोहे खाल्ले. टेस्ट एकदम छान होती. तुला बरं माहिती कोणतं तयारी दे. चार्जर नाही आणलं, पण कपडे घेऊन आलोय आम्ही एक्स्ट्रा. मेन माणसाला काय फरक नाही पडत. आणि मित्रांनो आम्ही वॉटरफॉल कुठे आहे रे? हा, अंब्रेला वॉटरफॉल. अमरेला. आणि आम्ही लोक येऊन पोचलो भंडारदराला. हा डॅम बघा तुम्ही, भंडारदरा डॅम बघा तुम्ही. उतरायला काय मग इथं कुठे लावणार गाडीतून? चढायला चढेल नाही, एवढं घाट चढून आली गाडी. मित्रांनो आत्ता आम्ही लोक आलोय भंडारदरा डॅम जवळ. हा बघा बॅक साईडला भंडारदरा डॅम बघू शकतात. पुढे बघू आता पुढे जायचं का नाही जायचं. गाडी तिकडे वरती लावली वरच्या साईडला, आणि आता आम्ही इथून खाली चालत चाललोय. थोडं स्लिपरी आहे पाण्यामुळे. बाकी मस्त इथून त्या साईडला दाखवतो तुम्हाला एक. तिकडे अर्थर लेक आहे आणि इकडून आम्ही आता सध्या त्या साईडला नाही गेलो. बघू तिकडे जायला जमलं तर जाऊ. आता काही इथे पण मस्त आहे लोकेशन. बरेच लोक इथं फोटो काढायला आले. या ब्रिजने आपण त्या साईडला जाऊया आता, आणि अजून तुम्हाला भारी भारीतले दृश्य दाखवतो आम्ही. मित्रांनो आम्ही लोक गेलो होतो वरती परत गाडीकडे, पण दादा आणि वहिनी खाली त्या साईडला गेले धरणकडे. आता परत आम्ही चाललो. आता वहिनींचा फोन आलेला खाली या म्हणे, सो आता आम्ही चाललो खाली. बापरे मस्त आहे हा काय ते बघा. इथे भंडारदरा धरणकडे जायला रस्ता आहे तिकडे. आता हे दोघं जण गेले होते हुशारी मारत, आणि आम्हाला पण बोलवलं, आणि आता आले दोघं हात हलवत परत. चाललो आता आम्ही परत गाडीकडे. तिकडे बघण्यासारखं काही नव्हतं. पाहण्यासारखं तिकडे काहीच नाही होतं. सगळ्यांना तेच सांग. हा आता चाललो आम्ही गाडीकडे परत. काय लोकांचे असे फिरायला घेऊन येतात आम्हाला टूर गाईड आमचं. श्वास घे. फेफडे ना फेफडे त्यांना ते शुद्ध हवा दे. फेफडे काय इकडे गाड्यांनी सगळ्यात डिझेलचा आणि पेट्रोलचाच वास येतोय मला. हा ना, एवढी पब्लिक आली इथं.
आत्ता आम्ही डिसाईड करतो आहे पुढे कुठल्या लोकेशनवर जायचं, कारण की इथून जवळपास तर अशी कोणती लोकेशन नाही. रंधा धबधब्याला जायचं तर मग थोडं फिरून जावं लागेल. बघू आता गाडीमध्ये बसल्यावर मॅप वगैरे लावून चेक करतो कुठे जायचं ते. हे चंद्रेश्वर महादेवचा घाट चढलोय. बाबा 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 तू तो खतरनाकच होता. ही गाडी चंद्रेश्वर महादेव. चंद्रेश्वर महादेव म्हणजे चंद्र तामणी घाटामध्ये असाच रस्ता होता बरं. का बोलतो? फक्त हा डांबराचा आहे. हो तो खाडे खाडे दगड 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 ना असं फॉप जंगल एकदम. इथे बिबट्या असतील ना? मग जंगल आहे पुरं. बिबट्या काय वाघ बी असेल इथं. हा बरोबर. वाघ तर हे पूर्ण दिसतो. माळशेज घाटला टच जंगल आहे. मित्रांनो वाघ तर तुम्हाला माहितीच आहे इथं कोण आहे. इथं मित्रांनो ब्रिटिश कालीन चाळ आहे. ब्रिटिश लोक इथे यायचे जेव्हा मुंबई साईडला जेव्हा क्वार्टर्स आहेत ते झेंडावंदन झालेले आहेत. गरमी असायची तेव्हा इकडे यायचे. हे सगळे ब्रिटिश क्वार्टर्स आहे असं आमचं दादा सांगतो आम्हाला. ब्रिटिश लोक इथे चाळीत राहायचे म्हणे. सगळे दिसत आहे मला तिकडे, म्हणून त्याने टर्न मारला असावा. बापरे इथं गर्दी व ट्रॅफिक बघा मी आपलं बघ. ट्रॅफिक भरपूर आहे. मुंबईला पण लागत नाही. ट्रॅफिक भरपूर आहे म्हणून आम्ही रिवर्स जायचं ठरलं. रंधा धबधबा कॅन्सल झाला आजचा. आता डायरेक्ट वाइंड अप झालेली आहे. ट्रिप बस एवढीच होती. आता इथून घरी जायचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. आता बघू मध्ये जिथं कुठं असं थोडं नॉर्मल पॉईंट दिसतील बघण्यासारखे ते तुम्हाला दाखवतो, नाही तर डायरेक्ट घरीच भेटू. मगाशी बोलली. बघितला मित्रांनो धबधबा, भंडारा ताराचा धबधबा. आता चला घरी. अरे कामाला लागून इथे क्वार्टर घेऊन गेले. आम्ही भंडारा आलो का आम्हाला राहायची सोय. आता पप्पाचा आता पण करून देत होते. तुमची राहायची तयारी आहे का बोला ना पहिली. पप्पाचा आता पण करून देतो. भंडारा नको आता तुम्ही. नाशिक. खाली खूप ट्रॅफिक होती मित्रांनो खाली पण. आज काय आज सुट्टीचा दिवस होता ना, त्याच्यामुळे सर्व लोक इथंच आलेले आहेत. नशीब तुम्ही फिरून आलो लवकर आपण. तिथून फिरलो. जाम झालो असतो. तिकडे त्या साईडला गाड्या दिसताय का? ह्या इथे ह्या पॉइंटला तिथून आम्ही लोक आलोय. आता त्या साईडला ट्रॅफिक होती म्हणून यू टर्न मारला आणि आलो इकडे परत. आणि इथे पण खाली ट्रॅफिक होती. सगळ्यात मेन म्हणजे कॅमेराच्या मोबाईलचा शोधच नाही लागला पाहिजे. लोक काय करतात, असे व्हिडिओ काढतात, इन्स्टाला टाकतात, ब्लॉगर बनतात, जागाला फेमस करतात आणि मग गर्दी जमते इथे. पहिले दुनियेला माहितच नव्हतं ना हे असलं काही कुठं कुठं काय. बापरे नुसते ट्रॅफिक. तर सुट्टीच्या दिवशी इथं चुकूनही येऊ नका, हेच रिकमेंडेड करेल मी. आता आम्ही निघालो घराच्या दिशेने परत. आता आम्ही लोक एका ठिकाणी जेवायला थांबलो या हॉटेलवर. भूक तर तशी एवढी काही नाही आहे आम्हाला, पण म्हटलं थोडंफार खाऊन घेऊ, कारण की पुढे रस्त्यात मध्ये घरी जाताना जर हॉटेल नसेल चांगलं मग परत उपाशी जाऊ. हॉटेल समाधान. तरी पण परत कन्फर्मेशन. जेवण डन झालं, आता निघू घराच्या दिशेने. जेवण चांगलं होतं. हॉटेल समाधान हॉटेलमध्ये आमचं समाधान झालं खाऊन. आता चाललो आम्ही घरी. वाव अतिशय सुंदर. इथं राहायला कॉटेज, काय कॉटेज म्हणता यार, छोटीशी रूम्स कॉटेज पण आहेत. जाताना बघितलं ते मला खूप आवडली. खूप भारी दिसते. हा इथे एक मस्त पॉईंट भेटला आम्हाला, तिथे थांबलो आता फोटो काढायला. इकडे मस्त डोंगरचं व्ह्यू येत आहे आणि इकडे बरेच लोक थांबलेले पण आहेत. आता बघू इथं थोडेफार फोटो क्लिक करू आणि जाऊ. नको राहू दे, परत तिकडून टर्न मारा आणि ग्राउंड क्लिअरन्स कमी. आपली गाडी भारीतली आहे जरा. आता व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू. एक मिनिट बॅक कॅमेरा. इथं चटई आणली पाहिजे तुम्ही. काढायचं म्हणजे हे बघा यांचा फोटोशूट चालू आहे. पाऊस पडायला लागलाय. इकडे होती तर इकडे. वहिनी माहिती ना, मम्मी पण बघते व्लॉग. आलं रेकॉर्ड झालंय भिजायला सांगितले, भिजते बघा. तुम्ही लगेच काय पण सांगा.
बघा यांचा चिडकेपणा बघा मित्रांनो तुम्ही. टॉमी इकडे या, मग इकडे या. आणि बुब्बू. मी अशी फिरवेल ना, अशी, मग माझ्या हे हे काय करणार ना तू. आणि मग नंतर आपण हा पाऊस सुरू झाला, हळूहळू पाऊस सुरू झाला आता. तो तिकडे पण मस्त फील होतं, एकदम भारी फील. त्याला बघतोय तो. तिकडे लक्ष ठेवून आहे. डॉगेश डॉगेश हे डॉगेश बाय. चला आता आम्ही निघालो परत घरी जायला. या दोघींमुळे आम्हाला लेट झाला, घरातून निघायला पण यांच्यामुळे लेट झालेलं, आणि आता पण परत यांच्यामुळे लेट झालं. आमचं नाव आहे, तुमचं गाव आहे. हे पण यायला पाहिजे व्हिडिओ मध्ये. नुसतं फोटोशूट फोटोशूट फोटोशूट. मग कशी होती तुमची ट्रिप? वाटलं भिजलो. वीज वाटलं दिसतो. भिजले का मग बाबा या रस्त्याला जॉईन इथून आलो असतो आपण. तो रस्ता पूर्ण ऊन पडलंय. आधी आलो तो धबधबा बघा मित्रांनो, किती भारी दिसतोय वाहताना. पाऊस बघा, विजिबिलिटी एकदम 0. आणि 5 मिनिटातच इकडे पाऊसच गायब झाला. आता थोडं बरं वाटतंय. कल्याण जवळ आला, कल्याणमध्ये एंट्री केली तेव्हा. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो आता कल्याणमध्ये, म्हणजे तेच घराच्या जवळच. आणि ह्या ट्रिपचं क्रेडिट जातं आमच्या वहिनींना. हो एकदम ट्रिप. गंदीपटक गंदीपटक ट्रिप. गंदीपटक. याच्यात टाक लॉग मध्ये गंदापटक लॉग. गंदापटक शनिवार. आमच्या वहिनींना आणि ताईला मस्त ट्रिप झाली आमची. एक गंदापटक शनिवार. गंदापटक शनिवार. तसंच टाक. एक गंदापटक शनिवार. ओपन करून बघ. काय झालं? अरे बाबा. समजेल तुम्हाला, समजलं तर असेलच तुम्हाला. असे एवढी इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, आणि सॅटर्डे संडे कधीच प्लॅन करू नका अशा ठिकाणी जाण्याचा. बाय. हा चाल तर तुम्ही रिसॉर्ट बुक करा आणि गप्प जाऊन पडा. स्टे साठी जाण्यासाठी चांगलं आहे, पण वन डे रिटर्न साठी काय खास नाही. ट्रॅफिक भरपूर होती वन आम्ही डे. गरीब नाही, आम्ही स्टेलाच जाऊ. बघा आपण गरीब आहे का? आपण वेगळं आहे, आम्ही पण गरीब नाही. हा चलो बाय. फायनली आलो आम्ही घरी आता. हा पॉवर बँक आणि मोबाईल माझ्याकडे. चलो टाटा बाय बाय.